आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। खऱ्या अर्थानं आज हा कार्यक्रम माननीय आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केल्याचा मला मनापासून आनंद आहे। या ठिकाणी उत्कर्ष लोकसंचलित साधन केंद्राच्या महिला बचत गटाच्या सर्व महिला बचत गटातील सदस्यांना या ठिकाणी साडी, चोळी व साखरेचं वाटप आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। जवळपास 2,500 ते 3,000 भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि निमंत्रित महिला त्यांच्या घरी आम्ही निमंत्रण आणि व्यवस्थित त्याची आखणी केली होती, म्हणून हा कार्यक्रम यशस्वी पार पडला। नाहीतर असं वाटपाच्या कार्यक्रमामध्ये फार प्रचंड प्रमाणामध्ये कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय रत्नाकरजी गुट्टे साहेब होते। त्याचबरोबर या गंगाखेड उपविभागाचे उपविभागीय अधिकारी आदरणीय जीवराजजी डापकर होते, तसेच तहसीलदार बोथीकर साहेब होते, नारायण कुसाळ होते। त्याचबरोबर हायकोर्टचे वकील आदरणीय विधितज्ञ निळकंठजी पावडे हे सुद्धा उपस्थित होणार होते, पण त्यांच्या अडचणीमुळे ते उपस्थित होऊ शकले नाही। आणि या कार्यक्रमाचं काय काय नियोजन होतं आज साहेबांच्या या ठिकाणी मोठ्या हर्ष उल्हासामध्ये स्वागत करण्यात आलं आणि त्याचबरोबर 6 JCBने साहेबांच्या वर पुष्पवृष्टी करण्यात आली। त्याचबरोबर मोठ्या हायड्रा जॉकने साहेबांना 100 फुटाचा हार या ठिकाणी घालण्यात आलेला आहे आणि या पंचकृषीतील हजारोच्या संख्येने माझ्या सोबत असणारे सर्व पदाधिकारी, या सर्कल मधील सर्व कार्यकर्ते, ताडकळस नगरीचे माझे सर्व टीम, त्यामध्ये आमचे दिलीपराव आंबोरे, त्याचबरोबर मनू पाटील आंबोरे, कन्हैया धुळगुंडे, आदिनाथ आंबोरे, रमेशराव आंबोरे, सर्व नरहरी रुद्रवार, त्याचबरोबर पंचकृषीतील बाजार समितीचे सर्व संचालक, कारण ही बाजार समिती आमदार गुट्टे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जवळपास 12 संचालक बाजार समितीचे साहेबांसोबत प्रेम करणारे आहेत। मी सभापती म्हणून त्या बाजार समितीचं नेतृत्व करतो। गुट्टे साहेबांच्या माध्यमातून ताडकळस आणि पंचकृषीमध्ये कोणते विकास काम चालू आहेत? आता एक विकास सांगता येणार नाही अमर भाऊ, प्रचंड प्रमाणात विकास रत्न ते विकास पुरुष म्हणून कार्यसम्राट आमदार आहेत, त्यामुळं त्यांच्या कामाचा आढावा घ्यायचा म्हणलं तर खूप वेळ लागेल। विकास पुरुष म्हणून आम्ही त्यांना संबोधू। लोकनेते ते आहेत हे तुम्हाला त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेतून लक्षात येत असेल। आज लाडक्या बहिणीला तसा आकडा सांगता येणार नाही, 2,500 ते 3,000 महिलांना या ठिकाणी साडी चोळी वाटप करण्यात आलेली आहे, साखर वाटप करण्यात आलेली आहे। ही एका भावाची, लाडक्या बहिणीच्या सन्मानाप्रती व त्यांच्या प्रेमाप्रती ही भेट आहे। त्यांचा सन्मान, लाडक्या बहिणीचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता। आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला महिला भगिनी आल्यात, माझे सर्व कार्यकर्ते बंधू आलेत, या सर्वांचे मी आभार मानतो। विशेष करून सर्व माता भगिनीला बराच वेळ इथं थांबावं लागलं, त्याबद्दल त्यांची दिलगिरी पण व्यक्त करतो। फार मोठ्या उत्साहात आणि या हजारो लाडक्या बहिणीची शुभ आशीर्वाद माननीय आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेबांच्या पाठीशी आज दिसून आले, त्याबद्दल सर्व लाडक्या बहिणीचे मी कौतुक करतो।